सर्वांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. हरिभाऊंना विनंती आहे, आपण इकडे या. हरिदास सरवड, आपल्याला विनंती आहे, आपल्याला इथे व्यासपीठाजवळ यावं लागेल. आपला देखील सन्मान आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात येतोय. भारतीय जनता पक्षाचे आमचे कार्यश्रम कार्यकुशल नगरसेवक माननीय हरिदास कृष्ण चरवड साहेबांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होतं. आणि ही व्यासपीठ खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर ही सर्वच मंडळी आमच्या एकाच भागातली आहेत. त्यामुळे तो अभिमान आहे आम्हाला की ही सर्व मंडळी आमच्या एकाच भागातील एकाच व्यासपीठावरती आणि एकाच स्पर्धेदरम्यान एकत्रित आलेली आहेत. आणि त्याचमुळे आम्ही अभिमानाने या गोष्टी सांगू शकतो. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर इथे नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे हरिदास कृष्ण चरवड साहेबांचं इथे शुभागमन होत आहे, त्यांचा देखील सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. मॅच सुरू आहे, परंतु इथे मान्यवरांचा सन्मान करणं देखील तितकंसं गरजेचं आहे. मराठमोळा फेटा आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन आपण मान्यवरांचा सन्मान इथे संपन्न करतोय. क्रीडा महोत्सवादरम्यान आपण इथे पाहतोय हरिदास कृष्ण चरवड साहेब यांचा देखील सन्मान इथे संपन्न करतोय. मराठमोळा फेटा आणि त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. येत्या डिसेंबर महिन्यामध्ये देखील सिंहगड करंडकाचं आयोजन चरवड साहेबांच्या माध्यमातून सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानामध्ये संपन्न होणार आहे. त्याची देखील माहिती मी तुम्हाला देतोय. त्यामध्ये देखील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये खेळण्याचा देखील आनंद आपण सर्वांनी घ्यायचा आहे. मान्यवरांचा सन्मान आपण इथे करतोय. वेळेत वेळ काढून सर्वच मान्यवर इथे उपस्थित आहेत. मी हरिभाऊंना देखील विनंती करेल आपल्या या क्रीडा महोत्सवामध्ये आपली उपस्थिती आणि त्याचबरोबर आयोजकांबद्दल मार्गदर्शन आणि आयोजन नियोजन त्याबद्दल आणि त्याचबरोबर आमच्या खेळाडूंना मार्गदर्शन. धन्यवाद. आपल्या पुणे शहराचे आदरणीय खासदार केंद्रीय राज्यमंत्री ज्यांचं खेळावरती खूप प्रेम आहे असे मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या माध्यमामधून जो क्रीडा महोत्सव पूर्ण शहरामध्ये सगळ्या खेळांसाठी जो भरवलेला आहे त्याबद्दल एक खेळाडू म्हणून मी अण्णांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण खेळांना प्रोत्साहन देणं उत्साह त्यांचा वाढवणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते अण्णांच्या माध्यमातून कितीतरी वर्ष सातत्यपूर्ण काम होतंय. त्याबद्दल मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांचा सहकारी म्हणून त्यांचा मित्र म्हणून निश्चितपणे सार्थ अभिमान आहे. कारण ते महापौर असताना आम्ही महापौर चषक स्पर्धासुद्धा घेतलेली होती. आणि ती स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये अण्णांनी मला वाटतं लागोपाठ 2 षटकार मारले होते. आणि त्याचाच फोटो आपण बाहेर लावलेला आहे. म्हणजे तो ओरिजिनल फोटो आहे. व्यक्तीसुद्धा ओरिजिनल आहे आणि फोटोसुद्धा ओरिजिनल आहे. आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये बॅट आपल्या हातामध्ये आल्यानंतर अण्णा ज्या पद्धतीने जो खेळ खेळतो आणि प्रामाणिकपणे समाजाची सेवा करत असताना म्हणजे खेळाची सेवा असो समाजाची सेवा असो प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रामाणिकपणा जो कसा असावा तो अण्णांकडनं पाहून सर्वांनी घ्यायला पाहिजे. मी या संयोजन टीम जी आहे म्हणजे विशाल असेल किंवा आमचा श्रीधर मोहोळ असेल हे सर्व सहकारी जे आहेत निवंगणे भाऊ असतील सर्वच जण अतिशय चांगलं संयोजन जे आहे क्रिकेटच्या माध्यमातून कबड्डीच्या माध्यमातून ही सर्व मंडळी करत असतात. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि हा क्रीडा महोत्सव खडकवासला विधानसभा मतदारसंघाला मिळाला आणि आदरणीय आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या माध्यमातून याचं सर्व संयोजन होतंय त्याचा सार्थ अभिमान आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आहे. आणि मला वाटतं आपला पुणे शहराचा करंडकसुद्धा आहे. मागच्या वेळेस सचिन भाऊंनी फायनल बॉलला बाउंड्री मारून चषक जिंकला होता. तब्येत जरी जास्त असेल तरी चांगलं खेळण्याचं काम सचिन भाऊ क्रिकेटमध्ये करतायत. आणि नाव सचिन असल्यामुळे
त्यांना ते सहज शक्य होतंय. आणि म्हणून आमची श्रीधर भाऊ कालच म्हटले की तुम्ही तुमच्या पद्धतीने सेटिंग करून परत एकदा करंडक तुमच्याकडे ठेवणार आहात. सेटिंग होणार नाहीये, कारण संयोजन याच्यामध्ये नियोजन करत असताना सर्व 8 मतदारसंघामधनं मॅचेस होणार आहे. 8, 4, 2 आणि 1 अशी स्पर्धा होणार आहे. 15 तारखेला ती स्पर्धा आहे आणि अण्णा निश्चितपणे त्या स्पर्धेला खेळणार आहेत. अध्यक्ष हाताला लागल्यामुळे फक्त किपरिंग करणार आहेत असं अध्यक्ष मला म्हणले. मी फक्त किपरिंग करतो. मला वाटतं ही स्पर्धा जी आहे 15 तारखेची पूर्ण पुणे शहरामधलं सर्व नेते त्या स्पर्धेला खेळायला येतील आणि चांगलं माहोल त्या स्पर्धेला होतं. आलेल्या सर्व खेळाडूंचं मी मनापासून स्वागत करतो, कारण क्रिकेट म्हटलं की आपले जे आहे कमकुवत जो वीक पॉईंट जो असतो तो वीक पॉईंट आहे. आणि म्हणून दररोज आता श्रीधर भाऊंनी काल सांगितलं की दररोज यावं लागेल. तुम्ही जर म्हटले तरी एक दिवस गॅप घेत तरी मी घेऊ शकत नाही, कारण मला दररोज क्रिकेट म्हटलं की दररोज या ठिकाणी यावं लागेल. सर्व व्यासपीठावर आता संतोष भाऊचं भाषण मी ऐकलं. चांगलं सुरुवात तर चांगली झालेली आहे. आमचे बंधू अविनाश चरोड आहेत, सचिन मोरे आहेत, सर्व किरण आहे. मला वाटतं हा जो क्रीडा महोत्सव आहे अण्णांनी कायम करावा. पुढचे 50 वर्ष अण्णांनी हा क्रीडा महोत्सव करावा. त्यांची राजकीय सामाजिक प्रगती जी आहे ती उच्च शिखरावर निश्चितपणे जाणार आहे. त्यांचा कार्यकर्ता म्हणून, कारण मी त्यांच्याबरोबर स्टँडिंगला काम केलं, सभागृहामध्ये ते महापौर असताना काम केलेलं आहे. अतिशय जवळून अण्णांचं सर्व काम मी पाहिलेलं आहे. आणि म्हणून मी इतकं तळमळीने का बोलतो की खूप प्रामाणिकपणे काम करणारा नेता आपल्याला मिळालेला आहे पुणे शहराला. त्याला साथ देणं खूप गरजेचं आहे. आपण सर्व नागरिकांनी त्यांच्याबरोबर राहणं, कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर राहणं, त्यांच्याबरोबर सर्व इव्हेंटमध्ये भाग घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून अण्णांचा कार्यकर्ता म्हणून हरिदास चरोडा निश्चितपणे अभिमान राहील. धन्यवाद. धन्यवाद. बोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य केल्याबद्दल सर्वच मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. पुढे मॅच सुरू आहे आणि मॅचकडे लगेचच आपण वळणार आहोत. तिथे आमचे सहसमालोचक उत्तम सावंत सर आपल्याबरोबर जोडले जातात. O2 कॉम्बॉक्स उत्तम सावंत सर. धन्यवाद. धन्यवाद सर. 42 धावा धावपल होतात. फार मोठं आक्रमण देखील इथे मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. जबरदस्त बॅटिंग देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. फार मोठे षटकार चौकारांचे फटाके देखील मैदानात फुटताना पाहायला मिळाले. एका बाजूला आपण पाहिलं तर दिवाळी संपन्न झाली आणि तदनंतर खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात होताना पाहायला मिळते आणि फलंदाजांच्या बॅटमधून चौकार षटकारांचे फटाके देखील मैदानात फुटताना पाहायला मिळतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा. तिसरे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकात 42 धावा देखील आपण पाहिलं तर धावपल होत्यात. खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 एक अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहतोय. अनेक अतिथी मान्यवर आपल्या भाषणातून सदिच्छा शुभेच्छा देत असताना सातत्याने सांगतायत की खासदार क्रीडा महोत्सवामध्ये 37 क्रीडा प्रकार आपल्या पुण्यनगरीमध्ये संपन्न होताना पाहायला मिळतात. अनेक प्रथमताच आपण पाहिलं तर आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पुण्याचे लाडके खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या स्वप्नातून साकारला जातोय हा खासदार क्रीडा महोत्सव. 42 धावा धावपलकावर 2 षटकं कंप्लीट. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात आणि गोलंदाजीच्या मार्क होती ऋषिकेश चव्हाण, ज्यानं पहिल्या षटकात फक्त 14 धावा खर्च केला. तो गोलंदाज ऋषिकेश. दुसरं षटक थोडंसं महागडं ठरलं, कारण का 4 षटकात सागर काटकरच्या बॅटमधून बॅक टू बॅक 4 षटकार आपल्याला मैदानात पाहायला मिळाले आणि तो नॉन स्ट्राईकला बॅटिंग करतोय सागर काटकर. स्ट्राईकवरती रोहित गोंटे. 5 चेंडू 13. लोअर फुल टॉस चेंडू होता, पुढ्या टाकलेला चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळाला नाही. गुडघा चमला टेकवत स्क्वेअर लेग मिडविकेटच्या टोक्यावरतून खेळायचा होता, परंतु बॉलचा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी हरकत करतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसवला जातोय. तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात केली मी तर म्हणेल पुन्हा एकदा गोलंदाज ऋषिकेश चव्हाण पहिल्या विकेटच्या शोधात आहे. टीम आपण पाहिलं तर इथे मैदान होती शिवनेरी विरुद्ध सिंहगड. यावेळीचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट, गुडघा टेक, सिक्सर देख, बॉल सीमा पार, षटकार. 48 धावा धावपलक होती. जबरदस्त बॅटिंग. रोहित गोंटे आज मॅन इन फॉर्म आहे. काल कदाचित त्यानं बॅटला चार्जिंग केलेली असावी आणि अगदी जबरदस्त बॅट इथे आपल्याला बोलताना पाहायला मिळते. 48 धावा धावपलक होत आहेत. तिसरं षटक मैदान ते सुरू आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील जबरदस्त बॅटिंग.
याही मॅच मध्ये फन्नाट इनिंग. पुढ्यात टाकलेला चेंडू होता, ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर टप्पा ठेवलाय. गोलंदाज ऋषिकेशना बॅटरला रीड केलं असं म्हणायला काय हरकत नाही. फलंदाचा स्टान्स ओळखला होता, त्याला रीड केलं, त्याला ओळखलं, ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा ठेवला आणि तिथे हळूवारपणे चेंडू खेळलाय टीप मिड विकेटला. तोपर्यंत एक सिंगल येते, धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड ती बनवलं जात आहेत. 49 49 रन. षटक क्रमांक 3 मैदान होते आहेत. 5 षटकांची मॅच आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच, यानंतर सेकंड राऊंडचा दुसरा सामना तो देखील आपल्याला मैदानी पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. 49 धावफलक होत आहेत. तिसरं षटक सुरू आहेत. 5 षटकांची मॅच, 5 ओव्हरचा सामना, टुवाडायची मॅच, करोया मारोचा सामना. दोनही टीम वरती टांगती तलवार आहे. विजेता संघ क्वार्टर फायनल खेळणार आहे. पराभूत संघाला या स्पर्धेच्या बाहेर पडावा लागणार आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळताना पाहायला मिळतोय. विकेट किपर कडे जातोय. बॅटर तेच सांगतोय की चेंडूचा टप्पा पडला आणि अगदी नाकाच्या जवळून चेंडू हा विकेट किपरच्या हातात जातोय. बॅटरने बॉलचा संपर्क नाही. एक डॉट बॉल येतोय. कमबॅक करतोय ऋषिकेश. या षटकात फक्त 7 धावा. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत, त्यापैकी 2 डॉट बॉल ऋषिकेशनं मैदानाच्या आतमध्ये केलेत. धावसंख्या स्थिर आहे 49. पुन्हा एकदा स्लोअर वन, कमी गतीने टाकलेला चेंडू आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस इथे मैदान ती केला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. सलगचे 2 निर्धाव चेंडू मैदान ती पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचे रसिक प्रेक्षक आज गर्दी करतायत. आयोजकांनी घेतले कष्ट, मेहनत, परिश्रम, त्याचं चीज होताना पाहायला मिळते. ही तर सुरुवात आहे. आजचा पहिला दिवस आहे आणि येणारे 14 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहणार आहोत. पुढ्यात टाकलेला चेंडू होता, क्षेत्ररक्षक ताईनात अडवलाय, चेंडू अडवलाय. तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. 50 धावा, 50 अप. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 50. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय आणि बनवल्या गेल्यात 50 धावा. म्हणजे सुरुवातीची 2 षटकं फार महागडी राहिली, परंतु तिसऱ्या षटकात ऋषिकेशनं पुन्हा एकदा कमबॅक केले. वापसी मात्र केली मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीतून सातत्यानं वापसी देखील तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. तीन षटकं संपतायत. 50 धावा धावफलक होत आहेत. उर्वरित 2 षटकं देखील इथे आपण पाहिले तर बाकी आहेत. खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 ला सुरुवात होती. पुण्यनगरीमध्ये आपण पाहिलं तर प्रथमताच हा ऐतिहासिक खासदार क्रीडा महोत्सव आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आपण सातत्याने पाहिलेला आहे. आणि खरं तर वेगवेगळ्या प्रकारचे क्रीडा प्रकार मुरलीधरांना मोहोळ खासदार, पुण्याचे आपल्याला सर्वांचे लाडके खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री यांच्या स्वप्नातून आणि कष्टातून सत्यामध्ये उतरलेला हा खासदार क्रीडा महोत्सव संपन्न होताना आपण पाहतोय. दिनेश येत आहेत गोलंदाजीच्या मार्कोती. षटक क्रमांक 4. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा आपट बार स्कोर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. फाईन लेग डीप स्कोर लेगचे अडवतायत, फेकी करतायत. तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते 51. षटक क्रमांक सुरू आहे 4थ्या क्रमांकाचं. रोहित गोंटे बॅटिंग करतायत. 8 चेंडू 20. सागर काटकर बॅटिंग करतायत. 11 चेंडू आणि 31 धावा. दिनेश गोडसे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक करतायत. 5 षटकांची मॅच. कमीत कमी 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. कंपल्सरी चेसिंग. आखूट टप्प्याचा चेंडू होता. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला. तो शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू सातत्यानं गोलंदाज करतायत. क्षेत्ररक्षक थोडासा पंबल होतोय. हातातून सटकला. सेकंड अटेम्प्ट मध्ये अडवला, फेकला. तोपर्यंत पळून पूर्ण केला आता 2 धावा. धावसंख्या द्वितीय वाढ. स्कोर कार्ड होते आकडे बदलतायत. 53 रन, 53 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. चांगली बॅटिंग. पहिल्या विकेट सरी पार्टनरशिप देखील आपण पाहतोय. सलामीच्या आघाडीचे दोन्ही बॅटर मैदान ते करतायत. शिवनेरीकडनं रोहित गोंटे, सागर काटकर. इथे पुन्हा एकदा चेंडू खेळलाय. स्कोर लेगला जमिनीच्या समांतर बॅटच्या आतील काढा घेत चेंडू खेळलाय. फेकी होते. तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्येला आकार मिळतोय. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक पुढे जातोय. परंतु कौतुक करेल गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय ना आतापर्यंत या षटकात दिनेश गोडसे त्याने कमबॅक केले, वापसी केली. 3 चेंडू टाकलेत आणि खर्च केलात फक्त 4 धावा. वेलकम बॅक, गुड कमबॅक, चांगली वापसी. इथे पुन्हा एकदा खेळलाय. फाईन लेगला कॅप मोठा. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक आहे. बाउंड्री लाईन होती. चेंडूला अडवेल, फेकेल. तोपर्यंत धावा देखील पळून पूर्ण केला. आता धावसंख्येत वाढ होते आणि स्कोर कार्ड ती आकडे बदलतायत. चौकार आणि षटकार दुर्मिळ झालेत या षटकात असं म्हणायला काय हरकत नाही. दुसऱ्या षटकात ज्याप्रमाणे षटकारांचा पाऊस पडला
पहिल्या षटकात ज्याप्रमाणे चौकार षटकारांचे फटाके फुटले ना, चौथ्या षटकात धावसंख्येला आळा घातलाय गोलंदाज दिनेशनं. स्लोअर वन चेंडू होता, कमी गतीने टाकला, बॅटर रीड करू शकले नाही चेंडूला आणि तिथे बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केली. व्हाईट बॉल साठी चेक केला, ते पंचांचा निर्णय, इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने त्याला चॅलेंज केले. फलंदाजानं तिसऱ्या पंचांकडे मागणी केली, DRS घेतलाय, रिव्ह्यूचा वापर केला जातोय आणि तिसरे पंच कळवतायत समित जोशी सर, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. बॅटिंग करणाऱ्या टीमला या डावात तो मिळणार नाही. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय, धावसंख्या स्थिर आहे 56. अब तक 56. षटक क्रमांक 4. गोलंदाज पुन्हा एकदा सागर साठी. इथे सरळ बॅटनं उडवला, स्ट्रेट टू द ग्राउंड. क्षेत्ररक्षक ताईंना टिपलाय सेल, स्वतःला सावरला, बॉडी बॅलन्स केला आणि त्यानंतर शेवटपर्यंत बारकाईने ठेवलेली चेंडूवरती नजर आणि चेंडूला लपकला हातामध्ये. विकेट येते. पहिला बॅटरचं होते पतन, पहिला फलंदाज होते बाद. पहिला धक्का टीम शिवनेरी संघाला. गोपालजी भैरट आणि सचिनजी कोकाटे याही मान्यवर पाहुण्यांचं आगमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. द ग्रेट लिचन खेळाडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक कडी बाद, 56 धावा. उर्वरित 2 षटक देखील आपण पाहिलं तर बाकी आहेत. MH12 TM 5620 या ऍक्टिव्हा गाडीची चावी या ठिकाणी गाडीलाच होती. गोपाळबाबू भैरट यांनी ती इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून दिलेलं आहे. ज्यांची कोणाची गाडी असेल त्यांना विनंती आहे, ओळख पटून आपण चावी घेऊन जा. MH12 TM 5620 या गाडीची चावी या ठिकाणी त्यांनी जमा केली, त्यांचा आभारी आहोत. TVS ची गाडी आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 56. शेवटच्या आणि अंतिम षटकाला होती सुरुवात. 5वं षटक सुरू होते. गोलंदाजीच्या मार्क होती. गोलंदाज आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगला खेळलाय, कॅप शोधलाय आणि बॉलला मात्र पाठवलंय सीमारेषा पार. खासदार क्रीडा महोत्सवाचा खणखणीत दणदणीत चौकार. एक गडी बाद 60 धावा. 5व्या षटकात धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डवरती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. 60 धावा धावपलक होते आहेत. एक गडी बाद 60. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. गोलंदाज 60 धावा धावपलकावर, एक गडी बाद. मिडल ऑफ द बॅट केलाय, बॉल हवेत उडवलाय, स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक ताईंना टिपलाय सेल, विकेटचं होतोय पतन. धक्का क्रमांक 2. गोलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे यश संपादित करतोय. शेवटच्या षटकात विकेट मिळवताना पाहायला मिळते. चांगलं कमबॅक, चांगली वापसी देखील आपण पाहतोय. 2 गडी बाद 60. 5वं षटक सुरू आहे. दोन गडी बाद 60. 5वं षटक. TVS ची गाडी ज्यांची होती त्यांच्याकडे चावी सुपूर्त केलेली आहे. 60 धावा धावपलक होत आहेत. 2 विकेट गमावल्यात. 5वं षटक सुरू आहे. गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॉबी. बॅकफूट होती, गेलेत कव्हरच्या टोक्यावरतून टिप एक्स्ट्रा कव्हर बॉल सीमा पार. धावा मिळत आहेत 4. खणखणीत चौकार. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर पुढे जाते. स्कोर कार्ड त्याने धावपलक होते, आकडे बदलत आहेत. 2 गडी बाद 64 धावा धावपलक होत आहेत. 5व्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. शिवनेरी संघ आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय. सिंहगड संघाच्या विरुद्ध त्या संघाची मॅच आपण पाहतोय. बॅकफूट होती, जाऊन खेळलाय, कॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक आहेत, अडवतायत, फेकी करतायत, चुका होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर रनआउटची संधी आणि ती मात्र गमावली जाते. 2 गडी बाद 65. शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातील बाकी आहेत. 65 धावा धावपलक होत आहेत. 2 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या. शेवटचे 2 चेंडू. लास्ट 2 बॉल टू गो.
65 धावा धावपल करून पहिल्या चेंडूवरती चौकार, विकेट, 4 सिंगल. इथे मिडल ऑफ द बॅट हवाई हल्ला, बॉल सीमा पार, खासदार चषकाचा षटकार. 71 धावा धावपल होत्या, 2 विकेट कमवल्यानंतर देखील षटकार चौकारांचे फटाके सातत्यानं फुटतायत. जबरदस्त बॅटिंग येणारा प्रत्येक खेळाडू कोथरूडचा आपण पाहिलं तर षटकार चौकारांची बोछार करतोय आणि षटकार चौकारांचे फटाके तो मैदानाच्या आतमध्ये फोडतोय. अनिकेत पोलच्या बॅट मधून 2 चेंडू 5 आणि किरणच्या बॅट मधून 1 चेंडू 6. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळला बॅटच्या तिलकडा घेत अडवला जातोय. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील का त्यावरती प्रश्नचिन्ह आणि पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट येते, फलंदाज आउट, फलंदाज बाद. सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी या. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. दोन्ही कॅप्टन या टॉस या ठिकाणी आपण करतोय. एक डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्यात 72 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 73 धावा. सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेल आपण टॉस साठी या. मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. चला पटकन दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. सिंधुदुर्गचे कॅप्टन, रायगडचे कॅप्टन. सेकंड राऊंडची सेकंड मॅच यानंतर आपण पाहणार आहोत आणि सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचचा विजेता विरुद्ध सेकंड राऊंडच्या दुसऱ्या मॅचचा विजेता या 2 संघात क्वार्टर फायनलची मॅच खेळवली जाणार आहे. आदरणीय हरिदासजी चरवट साहेबांना विनंती करेल, संतोष भाऊ मते साहेबांना विनंती करेल, श्रीधर भाऊ मोहोळ साहेबांना विनंती करेल. आपल्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. संतोष भाऊंना विनंती आपण या. आदरणीय सन्माननीय हरिदासजी चरवट साहेबांना विनंती करेल आपण या. सगळ्याच मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते आपण सेकंड राऊंडच्या सेकंड मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत, मान्यवर पाहुणे उपस्थित होत आहेत आणि पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. सर्वच अतिथी मान्यवरांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. फोटो सेशन संपन्न केलं जाईल, त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. सगळेच कॅमेरामॅन आपल्या कॅमेऱ्यात खासदार क्रीडा महोत्सवाची क्षणचित्र टिपतायत. सर्वच कॅमेरामॅन मित्रांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या पुण्याचे लाडके खासदार मुरलीधरांना मोहोळ साहेबांच्या वतीनं टॉस या ठिकाणी आपण करतोय. कोण कॉल करते? हेड कॉल टेल. टॉस या ठिकाणी जिंकलाय रायगड संघानं. प्रथमतः काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोर सिंधुदुर्गचं आव्हान असेल, किती धावांपर्यंत रोखाल, काय सांगाल? आता थोडे जास्त रन झालेले आणि त्यांचे बॅटिंग लाईनअप पण चांगले आहे, तर 60-70 मध्ये थांबू. दुपारचं सत्र आहे, आता कडक विकेट आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळते, ऊन देखील पाहायला मिळते. सकाळी थोडंसं ड्यू फॅक्टर होता. खासदार क्रीडा महोत्सव या स्पर्धेबद्दल काय सांगाल? जो प्लॅटफॉर्म मिळालाय, पुण्यातील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते. आम्हाला पण वाटलं नव्हतं एवढी मोठी टुर्नामेंट होईल म्हणून, पण इथे आलो, आयोजन वगैरे बघितलं. श्रीधर भाऊला बोललो पण मी की भरपूर चांगली टुर्नामेंट केली आहे आणि चांगलं वाटते. ग्राउंडमध्ये पण बेस्ट वाटते खेळताना. खूप साऱ्या शुभेच्छा. प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन आहेत, टॉस पराभूत आहेत, प्रथमतः बॅटिंग करायची. किती धावांचं टार्गेट असेल, काय सांगाल? असं टार्गेट काय महत्त्वाचं नाही. मी जास्तीत जास्त रन करायचे प्रयत्न करेल. जशी फर्स्ट मॅच आम्ही खेळलो तसंच 100% द्यायचा प्रयत्न करेल. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवर पाहुण्यांचं देखील मनापासून आभार. आपण सर्वजण वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित आहात. खासदार क्रीडा महोत्सव पुणे 2025 आपण पाहताय. क्रिकलाईव्ह स्पोर्ट्स वरती ऑनलाईन सोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही दुपारच्या सत्रात मनपूर्वक स्वागत करतो. आजचा पहिला दिवस आहे, ही तर सुरुवात आहे. येणारे 15 दिवस खासदार क्रीडा महोत्सवाचा क्रिकेट हा प्रकार इथे आपल्याला सुरू राहताना तो मात्र पाहायला मिळणार आहे. भव्य पुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा खासदार क्रीडा महोत्सवातील हा देखील एक महत्वाचा खेळ या मैदानात संपन्न होते आणि पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि कॉम्बॉक्स मधून ऐकूयात पुणेरीचा एक सुमधुर गोड आवाज. आदरणीय शैलेश निवंगणे सर. धन्यवाद. एक महत्वाची सूचना आहे की ज्याप्रमाणे यावर्षी देखील आपल्याला खासदार क्रीडा महोत्सवाला हे मैदान लाभलेलं आहे आणि ज्यांच्या माध्यमातून हे मैदान लाभलंय ते संतोष मते यांनी पुढच्या वर्षासाठी देखील हे मैदान आपल्याला उपलब्ध करून देण्याचा इथे वादा केलाय. मी सगळ्यांना विनंती करेल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या.
5 वर्ष पुढची आपल्याला हे मैदान देणार आहेत या महोत्सवानिमित्त. म्हणजे 5 वर्ष खासदार क्रीडा महोत्सव नक्की होणार याची शाश्वती आपल्याला मिळालेली आहे. आणि विशेष करून कोथरूडकरांतर्फे हा विशेष सन्मान आहे. म्हणजे असं काही नाहीये, आम्ही खडकवासल्याचे असलो तर खडकवासल्यांकडून देखील त्यांचा विशेष सन्मान. चला मॅच कडे वळतोय आपण. महेश मंत्री इथे बॅटिंग साठी आपण पाहतोय, तर बॉलिंग साठी इथे गोलंदाज सज्ज होतात. पहिला चेंडू इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, उजयष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, खेचून मारण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान एक. अनंता इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे, तर महेश आणि त्यांच्या बरोबरीने पहिल्या चेंडूवरती आलेली एकेरी धावसंख्या 1. हा चेंडू देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. वा, चांगला एफर्ट तिथे लावलाय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 2. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. एक मोठ्या धावसंख्येचा इथे पाठलाग सुरू आहे. 73 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे मात्र सुरेखरित्या टिपलेला झेल आणि महेश यांचा संपलेला खेळ. पहिल्या विकेटचं पतन होत आहे आणि पहिलाच बॅटर डगआउटच्या दिशेने महेश मंत्रे. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. पहिल्याच षटकामध्ये एक मोठा धक्का बसतोय. एक एक्सपिरियन्स बॅटर इथे बाद होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सुरेख असा झेल रोहित यांनी टिपलाय. पुढच्या मॅचचा देखील टॉस आपण संपन्न केला आणि तो टॉस रायगड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः इथे गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर पाहूया या मॅच नंतर ती देखील दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच इथे संपन्न होणार आहे. तर नुकतंच ज्यांचं मैदानामध्ये आपण पाहतोय आगमन होतंय, महेश मंत्रे बाद झाल्यानंतर मागच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इथे बॅटिंग साठी येत आहेत. लिंबाजी दिघे कॅप्टन. तर अनंत इथे आपण पाहतोय जे गोलंदाजी मार्क वरती एक यशस्वी गोलंदाज आहे. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 73 धावेंचा हा पाठलाग आहे. पुढचा चेंडू आल्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न लिंबाजी यांचा. पुन्हा एकदा रोहित तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. बॅकअप आहे आणि सिंगल त्या दरम्यान प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 3. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 3 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतो इथे कव्हर पॉइंटच्या दिशेने इथे खेळला जातोय. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाते. ती एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 4 धावा. 4 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. 73 धावेंचा पाठलाग आहे. 4 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र शफल होऊन बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लांब 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 खूप लांब षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवला. जागा बनवली आणि योग्य ती जागा त्या चेंडूला दाखवली. बॉल सीमारेषेच्या पलीकडे हा 6 धावेंचा फटका. षटकारानंतर धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 10 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील जिथे बॅटिंग लिंबाजी दिघे यांनी थांबवली ना, कदाचित तिथूनच सुरू झाली की काय धावसंख्येमध्ये होणारी वाढ आणि 10 धावा या पहिल्या षटकामध्ये इथे पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. रोहित इथे गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू इथे क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेषा पार. खिलाडी के मस्तक पे दस्तक और ये 4 रन. चौकार. चांगला प्रयत्न इथे क्षेत्ररक्षकाचा आपण पाहिला. डायव्हिंग एफर्ट होता. एका हाताने इथे झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसतोय. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा झाल्यात. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा झाल्यात. पहिलं षटक मैदानामध्ये आपण पाहिलं 10 धावेंवरती समाप्त झालं. विजय आणि त्याचबरोबर लिंबाजी ही जोडी मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेट इथे प्राप्त करण्याचा प्रयत्न केलाय. विकेट प्राप्त होतीये आणि विजय देखील होतील बाद. एका चौकारानंतर कमबॅक केलंय गोलंदाजाने
अजून एका विकेटचं पतन, अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने, बॅक टू द पॅव्हिलियन. सर्व क्रिकेट रसिकांना आणि त्याचबरोबर क्रिकेट वेड्या खेळाडूंना एक महत्त्वाची अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. येत्या डिसेंबर महिन्यामध्ये 1 तारीख ते 4 तारीख जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, निवड चाचणी स्पर्धा नरेगावामध्ये आपल्या भागातील कार्यश्रम नगरसेवक, कार्यतत्पर नगरसेवक माननीय हरिदास कृष्ण चरवड साहेब यांच्या प्रयत्नातून नरेगावामध्ये आपण जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव असं म्हणता येईल, जी स्पर्धा आपण सिंहगड करंडक कबड्डी स्पर्धा आपण आयोजित करणार आहोत. आणि त्याचबरोबर 5 तारीख ते 9 तारीख सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानामध्ये आपण सिंहगड करंडक क्रिकेट स्पर्धेचं देखील आयोजन केलेलं आहे. म्हणजे 1 ते 9 तारखेमध्ये सिंहगड करंडकाचा उत्सव डिसेंबर महिन्यामध्ये आपण संपन्न करणार आहोत, ज्याची पारितोषिकं तुमच्यापर्यंत येतीलच. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. अक्षय, मगाशी त्यांना चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही, आता मिळते. बघूया बाहुबली. पहिला चेंडू समोरच्या दिशेने, गॅप इथे शोधली आहे, अगदी मैदानाला समांतर बॉल जाईल, धन 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 करत सीमारेषा पार. हा येतोय बाहुबलीच्या बॅट मधून, देखना चौकार 4 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय, फुल टॉस आणि त्यावरती केलेला योग्य दिशेने मारा आणि त्या दरम्यान आलेला चौकार. धावसंख्या होते ती 18, 18 फॉर लॉस ऑफ 2. 18 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू इथे देखील वेगवान मारा केलाय, परंतु चेंडू पायावरती आदळतोय. हलकीशी अपील इथे केली आहे, परंतु पंचांनी ती अपील फेटाळून दिली आहे. इथे पंचांचा मला वाटतं कॉल आहे हा. गोलंदाजाची शैली इथे तपासली जाईल. गोलंदाजाची शैली इथे गोलंदाज चेंडू फेकतोय की नाही याची पडताळणी आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये समित जोशी सर आहेत आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्यापर्यंत हा निर्णय सोपवला जाईल. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. क्लोज कॉल आहे. पंच देखील टेक्नॉलॉजीचा वापर अगदी बारकाईने करतील आणि त्यानंतर शैली इथे तपासली जाईल. हा पंचांचा कॉल आहे, म्हणजे पंचांना वाटेल तेव्हा ते रिव्ह्यूचा वापर करू शकतात, कारण जे निर्णय आहे तो अगदी योग्य आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि तिसरे पंच निर्णय देत आहेत, गोलंदाजाची शैली इथे अपवादास्पद नाहीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावसंख्या 18 आपण पाहतोय 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 धावा झाल्यात. त्यानंतर आपण पाहतोय हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने 1 धावेसाठी. या ठिकाणी आपण पाहतोय पुणे शहर महिला सरचिटणीस वृषादेताई यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. वृषालताई शेखदार यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आणि आगमनावरतीच आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ज्या ट्रॉफीज बघतोय ना, त्याची प्रचिती इथे आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आपण पाहू शकता इथे मैदानामध्ये जी उत्सुकता आपल्याला होती आणि ती उत्सुकता इथे मात्र पूर्ण होते. एक केंद्रबिंदू
आपल्या या स्पर्धेदरम्यान खासदार क्रीडा महोत्सवाचा, ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा म्हणजे आपण अलीकडच्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल की पुण्याच्या भरपूर अशा ठिकाणी या सर्व व्यक्तींना आपण पाहिलेलं आहे. ही ट्रॉफी दोन षटकं संपले. 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय इथे अनिकेत इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 53 धाब्यांची गरज. आपल्या या खासदार क्रीडा महोत्सवाचा एक सिम्बॉल इथे आपण पाहतोय. हे दोन्ही आपल्याला मैदानामध्ये उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. संपूर्ण पुणे शहरामध्ये या गोष्टींची देखील चर्चा होती आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक महोत्सवाची प्रत्येक क्रीडा क्षेत्राची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली गेली. षटकाची सुरुवात इथे षटकाराने होते. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 26. तिसऱ्या षटकाची सुरुवात. लिंबाजी पुन्हा एकदा सज्ज होतात. पुन्हा एकदा इथे सफल झालेत परंतु डाव्या एष्टीच्या बाहेर आहे. च वाईट बॉल. अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 27 धावा. हा इथे आपण पाहतोय टुर्नामेंटचे मॅस्कॉट इथे आलेले आहेत आणि ते देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा षटकार येतोय. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या 33 होते. शेवटचे 16 चेंडू शिल्लक आणि 40 धाब्यांची गरज आहे. 16 चेंडू 40 धावा. धावसंख्या आपण पाहतोय 38. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील आपण पाहतोय थोडीशी पडताळणी केली जाईल. मला वाटतं व्हाईट बॉल आहे. पंचांनी इथे व्हाईट बॉल दिलाय. जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही रिव्ह्यूचा वापर करू शकता, अन्यथा पंचांचा कॉल हा अंतिम कॉल असेल. धावसंख्या आपण पाहतोय इथे 34 धावा आहेत. मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण बघू शकता टुर्नामेंटचा मॅस्कॉट इथे जो बोलवला गेला. इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. काहीच चेंडू कळला नाही आणि सरळ यष्ट्यांचा घेतलेला वेध. लिंबाजी दिघे होती इथे बाद. अजून एका विकेटचं पतन. तिसरा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर लिंबाजी दिघे यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. दिनेश नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. संघ इथे आपण जर पाहिलं तर 15 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 39 धावेंची गरज आहे. 15 बॉल 39. हा चेंडू देखील आपण इथे जो पाहिला फुलर लेनचा यष्ट्यांचा घेतलेला वेध आणि त्यानंतर मात्र लिंबाजी दिघे नावाचं वादळ इथे शमवलं जात आहे.
तर पाहूया पुढच्या चेंडूवरती कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू. इथे देखील इनसाइड आउटचा फटका बॉलला पाठवून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला भेदत देखना चौकार 4 धाब्यांसाठी. काय फटका इथे सजवला जातोय. बॅकफुटला गेले, जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं आणि त्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. 4 धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 38 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्येत जी होणारी वाढ आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र फुल टॉस बीमर, परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. नो बॉल आहे. अतिरिक्त धाव मिळेल, परंतु धावसंख्येमध्ये होणारी वाढ 39 धावा झाल्यात. शेवटचे 14 चेंडू आणि त्या 14 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 34 धावेंची गरज आहे. कदाचित या चेंडूवरती मोठा फटका खेळता आला असता, परंतु तेवढा अंदाज घेता आला नाही. एकच धाव, ती देखील अतिरिक्त स्वरूपाची आहे. पुढचा चेंडू. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. एक धाव तर वेगात पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 41. या ठिकाणी आपण पाहतोय पुणे शहर समन्वय बाळासाहेबजी नवले यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस सारंगजी नवले साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत इथे केलंय गोलंदाजाने. चांगला चेंडू हाताळलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. दुसरीचा प्रयत्न, परंतु वेळेस नकार आहे. चांगला कॉल, गुड कॉल. धावसंख्या इथे आपण पाहतोय 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 42 धावा. राकेश शिंदे हे देखील आपण पाहतोय इथे पुणे शहर सरचिटणीस राकेश शिंदे यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. क्रिकेट जगताशी नेहमीच मला वाटतं राकेश शिंदे म्हटल्यानंतर हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट आणि त्यांचं नातं फार घट्ट आहे. म्हणजे गेले कित्येक वर्ष त्यांनी हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट खेळलेलं आहे, परंतु आता क्रीडा क्षेत्रामधून ते राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांचा प्रवास आणि तो देखील प्रवास त्यांचा सुखकारक हो ही शिवचरणी प्रार्थना. मॅचकडे आपण बघतोय. 2 षटकं शिल्लक आहेत. 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये 31 धावेंची गरज आहे. 12 बॉल 31. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा रोहित. बघूया 12 चेंडूंमध्ये या 31 धावा पूर्ण केल्या जातील का? बारा चेंडू आणि 31 धावेंची गरज. दोन्ही संघांकडे समान संधी आहे. 12 बॉल 31. पुढचा चेंडू. हा चेंडू आडव्या बॅटने लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. थोडंसं फंबल. 1 धाव मिळते. 1 धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागेल. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 30 धावेंची गरज आहे. 11 बॉल 30. सामन्याचं समीकरण 11 चेंडू आणि 30 धावा. 11 बॉल 30. हा फटका सुरेख. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि काय क्षेत्ररक्षण केलंय. एखाद्या आंब्याच्या झाडावरचा आंबा तोडावा तसा एका हाताने चेंडू अडवलाय आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव. शेवटचे 10 चेंडू आणि 29 धावेंची गरज आहे. 10 बॉल 29. 44 धावा. गोलंदाजी मार्क वरती रोहित. हा चेंडू इथे आपण पाहतो ऑन साइडला खेळलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. सिंगल वेगवान. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र ही दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु थोडासा व्यत्यय आला. एकमेकांच्या समोरासमोर दोन्ही बॅटर आले. थोडासा व्यत्यय आला, परंतु तिथे त्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 27 धावेंची गरज. 9 चेंडू 27 धावा. 9 बॉल 27. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे मात्र टिपलेला झेल आणि बॅटरचा संपलेला खेळ. चौथा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच नक्कीच रंगणार आहे, परंतु अजून एकदा आपल्याला याच गोष्टीची माहिती दिली जाते. सिंहगड करंडक ही स्पर्धा येत्या डिसेंबर मध्ये 1 तारखेपासून 9 तारखेपर्यंत हा क्रीडा महोत्सव
आपल्या खडकवासला भागामध्ये जो खेळवण्यात येणार आहे. खडकवासला भागातील कार्यश्रम, कार्यकुशल, कार्यतत्पर नगरसेवक माननीय हरिदास कृष्णा चरवड साहेबांच्या अथक प्रयत्नातून ही स्पर्धा राबवण्यात येणार आहे. नरे गावामध्ये ही स्पर्धा 1 ते 4 कबड्डी स्पर्धा आहे जी जिल्हास्तरीय निवड चाचणीची आहे आणि त्यानंतर 5 तारखेपासून 9 तारखेपर्यंत आपण क्रिकेट स्पर्धा देखील आयोजित करणार आहोत. काही मान्यवरांचं देखील शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय श्रीकांतजी बेलसरे माजी रणजी खेळाडू यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. क्रिकेट वेड्या व्यक्तिमत्वाचं या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होणं, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची उपस्थिती लाभणं खरंच फार आदरणीय आहेत आणि आदरणीय व्यक्तिमत्वांचं आपण इथे सन्मान देखील करतोय. मॅचकडे आपण लगेच वळतोय. 46 धावा झाल्या, 4 बॅटर बाद आहेत. 8 चेंडू 27. चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र टिपला जाईल झेल. आल्या पावली बॅटरला डगआउटच्या दिशेने धाडलं जात आहे. बॅक टू बॅक दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने येत आहेत. बॅक टू द पॅव्हेलियन. बॅटर इथे आले, हजेरी लावली, बाद झालेत आणि डगआउटच्या दिशेने गेलेत. या स्पर्धेदरम्यान आपण मॅस्कॉट देखील पाहतोय जे संपूर्ण पुणे शहरामध्ये या संपूर्ण क्रीडा महोत्सवाची माहिती त्यांच्या माध्यमातून जी आपल्याला पुरवली गेली आणि हा मॅस्कॉट आज या स्पर्धेदरम्यान या महोत्सवादरम्यान इथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं देखील विशेष असं कौतुक आहे. तो एन्जॉय, तो जोश आणि प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेदरम्यान दिलेलं प्रोत्साहन त्यांच्या माध्यमातून जे पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. बॉबी बॉबी इथे मैदानामध्ये येत आहेत. चला बॅटर जरा लवकर, थोडीशी घाई करा. सेहेचाळीस धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. तर गोलंदाज इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते आणि एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या होते ती 47, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र अपयश. एका धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 47. 4 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा झाल्यात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूंमध्ये 26 धावींची गरज आहे. चला पुढील दोन्ही टीम तयार राहायचंय. पुढील दोन्ही टीम तयार राहायचंय. ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे ती टीम लगेच मैदानाचा ताबा घेईल, कुठल्याही प्रकारचा वेळ खर्च न करता. चला ना लवकर लवकर, थोडीशी घाई करा ना. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. सामन्यामध्ये काहीशी औपचारिकता इथे शिल्लक आहे. बघूया नक्की हा कौल कोणाच्या बाजूने दिला जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय सरपंच सुभाषजी नाणेकर यांचं शुभागमन होतंय आणि आगमनाला त्यांचं स्वागत केलंय. बॅटरच्या बॅट मधून षटकार 6 धावेने. 6 मॅचला कलाटणी देणार हा षटकार असू शकतो कदाचित. त्याचबरोबर सुभाष शिंदे सरकार यांचं देखील शुभागमन होतं आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत इथे षटकाराने केलंय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 53. आता शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 20 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न करण्यात येतोय, परंतु इथे चेंडू निर्धाव. 3 चेंडू 20 धावा. या मैदानामध्ये रेकॉर्ड बनवले गेलेत आणि ते तोडले देखील गेलेत. मागच्या मॅच मध्ये देखील 6 मध्ये 27 धावा या 3 चेंडू राखून झालेल्या आहेत.
हा, त्यामुळे इथे 3 मध्ये 20 होणं काही अवघड नाहीये, प्रयत्न करावा लागेल. हा चेंडू मात्र भरकटला जातोय. बघा आता जरी 3 षटकार आले तरी देखील काही होऊ शकतं. शेवटचे 3 चेंडू आणि 19 धावींची गरज आहे. 3 चेंडू 19 धावा विजयाचं समीकरण. 3 चेंडू 19. हा चेंडू मात्र वेगवान पायावरती आदळतोय. अपील केली आहे, फेटाळून दिली जाते. 2 चेंडू 19 धावींची गरज. 2 बॉल 19 सामन्याचं समीकरण. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा आहे, खंदून तर काढलाय. एकच धाव मिळेल. शेवटचा 1 चेंडू आणि 25 धावींची गरज. चला पुढचे दोन्ही संघ तयार राहा. ज्यांची फिल्डिंग आहे लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ खर्च करू नका. आपल्यालाही विनंती आहे थोडंसं लवकर, कारण एका बॉल नंतर तुम्हाला लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्यामुळे ही सूचना नाहीये, ही सक्ती आहे. पटकन मैदानाचा ताबा घ्या. इथे चौकार येतो, मॅच फिनिश होतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. इथे आपण पाहतोय शिवनेरी संघ इथे विजेता होतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. जो संघ पराभूत झालाय सिंहगड, त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. आणि मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा